मंडळी, स्टेजवर उभी राहून कैसा हराया असा थेट सवाल करत एका तरुणीनं जितेंद्र आव्हाडांना जाहीर आव्हान दिलं आणि तेही एमआयएमच्या विजय सभेत. तिच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट होत होता. या सभेत ही तर फक्त सुरुवात आहे, आम्ही संपूर्ण मुंब्र्याला हिरवं करून टाकू असंही ती म्हणाली. तेव्हाही प्रेक्षकांनी तिला उत्स्फूर्त दाद दिली. ही तरुणी म्हणजे सेहर शेख. सेहर शेख मुंब्र्यातल्या प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या नगरसेविका आहे. एमआयएमचा मुंबईत प्रभाव वाढवणारी आणि थेट स्टेजवरून जितेंद्र आव्हाडांना आव्हान देणारी नेता म्हणून ती सध्या चर्चेचा विषय ठरली. आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला आणि या विजयामुळेच तिच्यात इतका आत्मविश्वास होता. खरं तर यावेळी मुंबईत एमआयएमची ताकद वाढली आणि मुस्लिम मतांची भूमिका निर्णायक ठरली. सोबतच एमआयएमने महापालिका निवडणुकीत मुसंडी मारत 100 जागा जिंकून राज्यात एमआयएमची ताकद वाढल्याचं दाखवून दिलंय. आणि याच पार्श्वभूमीवर मुंब्र्यातला विजय सभेत सेहर शेख यांनी केलेलं भाषण सध्या तुफान व्हायरल होतंय. म्हणूनच थेट आव्हाडांना आव्हान देणारी ही सेहर शेख नेमकी कोण आहे, आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात एमआयएमचं वर्चस्व कसं स्थापन झालं आणि या सगळ्याचा आव्हाडांना कसा धक्का बसला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 हा संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणारा ठरला. कारण इथून एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या सेहर शेख यांनी दणदणीत विजय मिळवला आणि राजकारणात जोरदार आणि धक्कादायक पदार्पण केलं. विशेष म्हणजे या विजयासोबतच त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष करत केलेलं आक्रमक आणि थेट भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आणि त्यामुळे सेहर शेख हे नाव एका रात्रीत राज्यभर चर्चेचा विषय ठरलं. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मध्ये एमआयएमला मिळालेलं यश हे केवळ एका उमेदवारापुरतच मर्यादित न राहता संपूर्ण प्रभागानं एमआयएमवर टाकलेला विश्वास अधोरेखित करणारं ठरलं. कारण या प्रभागातून एमआयएमचे नसीब अन्सारी, सहर युनुस शेख, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरीब असे 4ही उमेदवार विजयी झाले आणि त्यामुळं हा संपूर्ण प्रभाग अक्षरशः एमआयएमचा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. परिणामी मुंब्रा परिसरातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. कारण ठाणे महापालिकेत एमआयएमचे एकूण 5 उमेदवार विजयी झाले असले तरी यापैकी तब्बल 4 उमेदवार हे मुंब्र्यातून निवडून आले आणि हाच मुद्दा या निकालाला अधिक महत्त्वाचा बनवतो. पण मंडळी, ठाण्यातलं मुंब्रा आणि मुंब्र्याचं आव्हाड हे राजकीय नातं काही आजचं नाही, तर गेल्या काही दशकांपासून मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांचं भक्कम राजकीय अस्तित्व राहिलंय. आणि कळवा मुंब्र्यासह पारसिक आणि आजूबाजूच्या परिसरात आव्हाडांनी आपली राजकीय सत्ता सातत्यानं टिकून ठेवली होती. खरं तर आव्हाडांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्रांपैकी एक मानले जाणारे युनुस शेख यांचा मोठा वाटा होता. पण काही कारणांमुळे तब्बल 23 वर्षांची जुनी मैत्री हळूहळू तुटत गेली आणि तिचं रूपांतर अलीकडं कट्टर वैरात झालं. याच तुटलेल्या नात्याचा आणि जुन्या राजकीय संघर्षाचा सूड घेत युनुस शेख यांनी आपल्या मुलीचं म्हणजे सेहर शेखचं राजकीय अस्तित्व थेट मुंब्र्यात आणि थेट जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात उभं केलं. आणि या खेळीचा परिणाम असा झाला की राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक हाती सत्ता हादरली, तर एमआयएम पक्षाचा बहुतांश उमेदवारांना बहुमताने निवडून देत मतदारांनी स्पष्ट संदेश दिला की मुंब्र्यात आता सत्तेचा खेळ बदललाय आणि नव्या राजकीय शक्तीचा उदय झालाय. पण या सगळ्या घडामोडींमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या सेहर शेख या केवळ नवख्या नेत्या नाहीत, तर त्या एका दीर्घ राजकीय परंपरा लाभलेल्या कुटुंबातून पुढे आलेल्या आहेत. कारण त्यांचे वडील युनुस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष म्हणून काम करत होते. सेहर शेख यांच्या म्हणण्यानुसार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरुवातीला यांचं नाव जाहीर करून वडिलांना शब्द दिला होता, आश्वासन दिलं होतं, विश्वास दिला होता. पण ऐनवेळी तो शब्द फिरवण्यात आला आणि हाच क्षण त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरला. आम्ही जर आव्हान दिलं नसतं, जर अन्यायाविरुद्ध उभं राहिलो नसतं, तर ते आमच्यासाठी चुकीचं ठरलं असतं आणि मग आम्ही अल्लाहला काय उत्तर दिलं असतं, असा थेट भावनिक आणि धारदार सवाल करत सेहर शेख यांनी केवळ राजकीय बंडखोरीच नाही, तर नैतिक लढाईचंही कारण समोर ठेवलं. याच शब्दातून त्यांच्या संतापाची, फसवणुकीची आणि स्वाभिमानाची झलक दिसते. आणि म्हणूनच हा विजय केवळ एका प्रभागाचा निकाल न राहता तो एका जुन्या राजकीय वर्चस्वाला दिलेलं उघड आव्हान ठरतोय. मंडळी, राज्यात पार पडलेल्या 29 महापालिका निवडणुकींमध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई या महापालिकांकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.
या ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षानं सर्वाधिक जागा मिळवून गड राखला आणि त्या पाठोपाठ भाजप आणि मग इतर पक्ष असा क्रम आहे। तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचा जरी एक उमेदवार आला असला तरी मताधिक्यांमध्ये त्यांचा दुसरा क्रमांक लागला आहे। आणि या सगळ्यांबरोबरच कळवा मुंब्रा शहराचं चित्र बघता हे दोन्ही शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानलं जातं। पण अलीकडे आव्हाडांच्या दुरावलेल्या मित्रामुळे आणि या शहरातल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या मतविभाजनाचा फायदा एमआयएमला झाला। एमआयएमच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झालं। मागील निवडणुकीत एमआयएमचे 2 नगरसेवक निवडून आले होते, परंतु यंदा 5 उमेदवार विजयी झाले आहेत। निवडणुकीदरम्यान एमआयएमच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता। त्यात वैशिष्ट्य म्हणजे तरुण चेहरा आणि राजकीय पार्श्वभूमी निर्माण करणारी नवनिर्वाचित उमेदवार सेहर शेख। प्रचारादरम्यान मुंब्र्यातील नागरिकांचं मन सेहर शेख यांच्या भावनिक आणि निर्भीडपणे केलेल्या वक्तव्यामुळे सहजच बदललं आणि मुंब्र्यात पहिल्यांदाच एमआयएमच्या पॅनलचे 4ही उमेदवार बहुमताने निवडून आले। आणि या विजयी सभेतलं आता व्हायरल होणारं कैसे हराया हे भाषण याच पार्श्वभूमीवर आधारलेलं आहे। सेहर शेख यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं, कैसे हराया, आपण या लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या। काहींना वाटत होतं आम्ही त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे, आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही, असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला। पुढे त्या म्हणाल्या की 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल तेव्हा आम्हाला यापेक्षा मोठं प्रत्युत्तर द्यायचंय आणि म्हणून मुंब्रा हिरव्या रंगानं व्यापून टाकायचाय। जितेंद्र आव्हाडांनी उमेदवारी देतो असा शब्द दिला होता, पण त्यांनी तो फिरवला। निष्ठावंतांना फसवणाऱ्या अशा नेत्यांना मी जर आव्हान दिलं नसतं तर अल्लाहला काय उत्तर दिलं असतं। यावेळी तिनं आव्हाडांनी माझी एक उमेदवारी कापली, मी त्यांचे 4 नगरसेवक पाडले असं वक्तव्य केलं होतं। सोबतच तिनं संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू असंही वक्तव्य केलं होतं। त्यावर टीका देखील झाली होती। मात्र यावर त्यांची प्रतिक्रिया आता समोर आली। ती म्हणाली की एमआयएमच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे म्हणून संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार असं म्हटलं होतं, तो वेगळा रंग असता तर तसं म्हटलं असतं। मंडळी, एकंदरीत या सगळ्या घडामोडींकडे पाहिलं तर मुंब्र्यातला हा निकाल केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नाही, तर तो महाराष्ट्रातल्या बदलत्या अल्पसंख्याक राजकारणाचा, स्थानिक नेतृत्वाच्या उदयाचा आणि जुन्या वर्चस्वाला दिलेल्या थेट आव्हानाचा आरसा आहे। सेहर शेख यांचं कैसा हराया हे वाक्य फक्त आक्रमक घोषणा नव्हती, तर ती आव्हाडांच्या दशकानुदशकांच्या राजकीय पकडीवर प्रश्नचिन्ह उभं करणारी ठिणगी होती। आव्हाडांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंब्र्यात एमआयएमनं 4 जागा जिंकणं आणि तेही तरुण, आक्रमक आणि भावनिक नेतृत्वाच्या जोरावर, हा बदल मतदारांच्या मानसिकतेत झालेल्या उलथापालथीचा स्पष्ट संकेत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात झालेले अंतर्गत मतभेद, जुने सहकारी दुरावणं आणि उमेदवारीबाबत निर्माण झालेली नाराजी याचा थेट फायदा एमआयएमला झाला। युनुस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यातील 23 वर्षांची मैत्री तुटल्यानंतर तयार झालेली पोकळी सेहर शेख यांनी अतिशय हुशारीनं भरून काढली। भावनिक भाषण, अन्यायाविरुद्ध उभा राहिल्याची भूमिका आणि आम्ही कुणाचे गुलाम नाही हा सूर, त्यामुळे तरुण मतदार आणि नाराज कार्यकर्ते एमआयएमकडे वळले। यातच मुस्लिम मतांची एकवटलेली भूमिका निर्णायक ठरली। दुसरीकडे संपूर्ण मुंब्रा हिरवा करू या वाक्यावर टीका झाली असली तरी सेहर शेख यांनी दिलेलं स्पष्टीकरण हेही तितकंच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं आहे। झेंड्याचा रंग हा पक्षाचं चिन्ह आहे, धर्म नाही, हा मुद्दा मांडत त्यांनी स्वतःला केवळ आक्रमक नाही तर रणनीतिकार म्हणूनही सादर केले। त्यामुळेच त्या केवळ भाषणबाजी करणारी नेत्या न राहता भविष्यातील स्थानिक नेतृत्व म्हणून पुढे येताना दिसतात। एकूणच पाहिलं तर मुंब्र्यात एमआयएमचा वाढलेला प्रभाव हा आव्हाडांसाठी मोठा धक्का आहे, तर इतर धर्मनिरपेक्ष पक्षांसाठी तो इशारा आहे। जर स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष केलं, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डिवचलं तर मतदार पर्याय शोधायला वेळ लावत नाहीत आणि मुंब्र्यानं ते करून दाखवले। म्हणूनच सेहर शेख यांचा हा विजय केवळ एका नगरसेविकेचा विजय नाही, तर तो जुन्या राजकीय अहंकाराला मिळालेला विजय आहे। आणि पुढील काळात कळवा मुंब्र्याच्या राजकारणात ही लढाई आणखी तीव्र होणार हे मात्र नक्कीच। मंडळी, मुंब्र्यात घडत असलेल्या या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।